जुनं मंदिर आहे, त्या ठिकाणी जाणार आहे. महादेवांचं मंदिर आहे ते. फायनली पोचलेलं आहे आम्ही. अशी पायी वाट दिली आहे. 300 वर्ष जुनं मंदिर आहे हे. खूप म्हणजे वैशिष्ट्य आहे म्हणजे आई जीवदानी मातेचं पण मंदिर दिसतं. हा वडाचं झाड तुम्ही बघू शकता किती म्हणजे किती मोठं. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही आला तुमच्या भावाची चॅनल ज्याचं नाव आहे वाईफ विथ सिद्धू. तर कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहिले पाहिजेत. तर आज आपण जाणार आहे एका ठिकाणी, म्हणजे खूप जुनं मंदिर आहे, त्या ठिकाणी जाणार आहे. महादेवांचं मंदिर आहे ते. असं बोलतात खूप जुनं मंदिर आहे वसई विरारमध्ये. तर आपण त्या ठिकाणी जाणार आहेत आज. आणि आपल्यासोबत जुळणार आहे यश, आपल्यासोबत येणार आहे आज. आणि बघूया कसं काय होत आहे तिकडे. आणि खूप 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 जुन्या गोष्टी आहेत, बघण्यासारख्या गोष्टी आहेत. आपण सगळ्याच एक्सप्लोर करूया. तर पहिला आपण सगळं करूया, आपलं सगळं तयारी, खाऊन पिऊन जाऊया. आणि यश पण तयार होते. यश बोलला मी आता थोड्या वेळात येतो. तर मग आपण निघूया आता. तर डायरेक्ट तुम्हाला आता मी खाली भेटतो. यश खाली आलेला आहे, हातात काय गहू बिहू घेऊन आलेला आहे. काय माहिती, गव्हाचे पिशव्या घेऊन आलाय बघ. आता कुठे चालला काय माहिती. जाऊ दे, काय काम करतोय घरातले, थोडे काम करू दे त्याला पण. तर गाईस आता मी नारंगी फाट्याला पोहोचलेलो आहे. नारंगी फाट्याची इथे पोहोचल्यानंतर राईट साईडला तुम्हाला एक छोटीशी गल्ली दिसेल. त्या गल्लीतून तुम्हाला स्ट्रेट आत जायचं आहे. आत गेल्यानंतर तुम्हाला ना एक समोरच माझ्यासमोर एक दुकान दिसतंय. ते तुम्हाला दुकान बघायचं आहे. ते दुकानाच्या तिथून स्ट्रेट जायचं आहे. एकदम स्ट्रेट टू रोड जाल ना तुम्ही, तर तुम्हाला ती वाट आहे ना रोडची, ती पूर्ण मंदिरापर्यंतच जातो. कुठे राईट नाही, काय नाही, रोड तुम्हाला एकदम जायचं. खूप सुंदर असं रोड आहे, खूप मस्त आहे. तर रोड टू रोड गेलात की मंदिर लागेल तुम्हाला. गाईस फायनली पोचलेलो आहे आम्ही ज्या ठिकाणी आम्हाला यायचं होतं तिकडे. आता आम्ही आलेलो आहे. समोर बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे, किती सुंदर लोकेशन पण खूप मस्त आहे. चला दाखवतो तुम्हाला. आता आम्ही फायनली पोचलेलो आहेत. चप्पल वगैरे आम्ही गाडीच्या खालीच काढली. चप्पल इथे काढायची असे साईडला. तर हे बघा. तर आता आम्ही आतमध्ये जातो. इकडे आम्हाला पहिल्याच मंदिर लागलेलं आहे. काहीच आम्ही जातोय बघा. इथे होमकुंड पण आहे. देवीचं मंदिर आहे. गाईस खालीमध्ये ज्या मंदिराच्या इथून बाहेर आलं ना की अशी पायी वाट दिली आहे. पायी वाटे इथून समोरच महादेवांचं मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे आय थिंक तरी बोलतात लोक की 300 वर्ष जुनं मंदिर आहे हे. खूप म्हणजे खूप जुनं मंदिर आहे. 300 वर्ष म्हणजे किती झाले. आणि त्यात म्हणजे बोलतात इथे जी मूर्ती आहे ना, ही पाषाणी मूर्ती आहे. ती मूर्ती जे आपलं आता म्हणजे तिथे नवीन मूर्ती बसवली गेली. जी जुनी मूर्ती आहे ना त्याच्या खाली लावलेली आहे आणि नवीन मूर्ती वरती असं. तर आपण जाऊया आता दर्शन घ्यायला. सुंदर असं मंदिर बनलेलं आहे, म्हणजे रिडेव्हलपमेंट केलेलं आहे आता मंदिरला पण. मंदिरात प्रवेश केल्यानंतर प्रथम तुम्हाला नंदी महाराजांचे दर्शन होईल. आणि डाव्या बाजूला गणपती बाप्पा पण आहेत आणि हनुमान बाप्पांचे देखील तुम्हाला दर्शन होऊन जाईल मंदिरात गेल्या. आणि जसं तुम्ही मंदिरात प्रवेश कराल तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स येतील त्या मंदिरात. तर आम्ही तिथे अभिषेक पण केला. तर गाईज मंदिराच्या डाव्या साईडच्या दरवाज्यातून बाहेर पडलं ना की समोरच आपल्याला आई तुळजाभवानीचं मंदिर लागतं. समोरच म्हणजे हे बघा, डाव्या बाजूला हा दरवाजा आहे. या दरवाज्यातून बाहेर पडलं ना की
मस्त आई तुळजाभवानीची सुंदर अशी मूर्ती आहे इथे. ही पण खूप जुनी आहे बोलतात. खूप मस्त नवरात्री इथे खूप जोराने उत्सव होतो. आणि बाजूलाच आपले गणपती बाप्पा आणि राम आणि हनुमान बाप्पाचा फोटो आहे. आणि आपला आईचा प्रिय वाहन म्हणजे वाघ, त्याची पण इथे मूर्तीसारखं म्हणजे असं हे आहे. त्या पाठीमागे होमकुंड आहे. अशी खूप सुंदर अशी मूर्ती आहे इथे. आणि आईच्या मंदिरातून बाहेर पडलं की इथून एक वाट दिलेली आहे. ती वाट आता कुठे जाते ते बघूया आपण. वाट इथे काय नाही इथे पुढे. इथे म्हणजे नॉर्मल हे आहे, म्हणजे झाड वगैरे निसर्गासारखं आहे. हे मंदिराची पाठची बाजू आहे, शंकराच्या मंदिराची पाठची बाजू आहे ही. तर इथे म्हणजे 3 मंदिर आहेत, एक महादेवांचं आणि आई तुळजाभवानीचं, आणि ते समोर ते तिकडे आपण पहिलं सगळ्यात गेलो ते काली मातीचं मंदिर आहे. आणि निसर्ग तर इथून म्हणजे तुम्ही बघू शकता. म्हणजे एक वैशिष्ट्य आहे म्हणजे आई जीवदानी मातेचं पण मंदिर दिसतं. हे बघा समोरच, झूम करून दाखवतो तुम्हाला. हे आई जीवदानी मातेचं मंदिर आहे. हे काय वैशिष्ट्य आहे म्हणजे बघा ना, मंदिराच्या समोरच बरोबर. आता तुम्हाला मी ना इथले मंदिराचे म्हणजे काय काय असे क्लिप्स दाखवतो, शॉर्ट्स दाखवतो, ते तुम्ही आता एन्जॉय करा. काहीच आता आमचं सगळं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. आम्ही म्हणजे सगळं झालं. तुम्ही आता क्लिप्स बघितल्याच असतील मी काय काय टाकलेत त्या. सगळं म्हणजे मंदिराचा परिसर तर तुम्ही बघितला असेल किती सुंदर आहे. हे बघा छोटे छोटे शेतान, इथे छोटे शेतान पण आहेत, मस्ती करतात इथे. म्हणजे क्लिप्स वगैरे पण आहेत, म्हणजे चांगले आले आहेत, ते तुम्ही बघितलेच असतील. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मला इथून ते देवीच्या मंदिराच्या समोरचे आई जीवदानी मातेचं जे मंदिर आहे ना, तेच मला खूप आवडलं आहे. बघा ना. आणि हे सगळं म्हणजे इकडची लोक बोलतात की म्हणजे ते सगळं डेव्हलप झालेलं आहे आता. पहिलं म्हणजे असं नव्हतं, पहिलं खूप छोटं मंदिर होतं. ते आता म्हणजे ह्या लोकांनी डेव्हलप केलं, कसे लोक यायला लागले वगैरे, त्यामुळे ह्या लोकांनी डेव्हलप केलं आता. खूप सुंदर असं परिसर आणि खूप स्वच्छ असं परिसर ठेवलेलं आहे. हे मंदिर तर खूप सुंदर आहे, मला आवडलं. नक्की विजिट करा एकदा. जवळ आहे, वसई विरारवाल्यांना तर जाम जवळ आहे. म्हणजे आपण नारंगीचं जे नारंगी फाटा आहे ना, रेल्वे क्रॉस करतो ना आपण, तिथे त्या असं टर्न मारला ना, म्हणजे तिथून राईट साईडलाच आहे. राईट साईडला वर चढलं की ते डायरेक्ट मंदिराकडे तो रोड डायरेक्ट येतो. तर तुम्ही येऊ शकता, येऊन जाऊ एकदा. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि गर्दी पण नसते, क्राऊड वगैरे काहीच नाही एवढ्या मंदिराच्या इथे. तुम्ही आरामशीर येऊन म्हणजे तुम्हाला जे असं मनाची शांतता अशी बोलतात ना, ते सगळं इकडे तुम्हाला असं वाटेल. येऊन जाऊ एकदा. तर आपण निघूया आता थोड्या वेळात. तर चला. तर काहीच हा वडाचं झाड तुम्ही बघू शकता किती म्हणजे किती मोठा आहे बघा. खूप खूप मोठा आहे हा. जे तुम्ही ह्या झाडाच्या साईजप्रमाणे तुम्ही समजू शकता हा किती जुना झाड असेल. बिल्डिंग खालचा आपल्या छोटा आहे.
बघा ना किती केवढा मोठा स्प्रेड झालेला आहे बघा ना तुम्ही. पूर्ण म्हणजे पूर्ण अख्खा त्यांनी कव्हर केलेलं आहे, म्हणजे मंदिरापर्यंत आहे, त्या मंदिरापर्यंत पोचलेला आहे तो. तर आता चला आपण गाडी काढूया आपली. तर काही आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आता आपण जे तुम्हाला दर्शन वगैरे दाखवलं ते तुम्हाला आवडलं असेल, आय होप. आता भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. असंच नवीन नवीन कॉन्टेंट तुमच्यासाठी मी आणत राहीन. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.